हॅलो एव्हरीवन. आज आपण केमिकल इनकम्पॅबिलिटी स्टार्ट करणार आहोत. मी केमिकल इनकम्पॅबिलिटी च्या आधी म्हणजे फिजिकल इनकम्पॅबिलिटी आणि व्हॉट इज इनकम्पॅबिलिटी ह्यावरती 2 व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. त्याच्याशिवाय मग केमिकल इनकम्पॅबिलिटी. ठीक आहे. इनकम्पॅबिलिटी आणि त्याचा 3 टाईप्स आहे, फिजिकल, केमिकल आणि थेरापेटिक. सो फिजिकल आपण पाहिलेलं आहे, लेक्चर पाहून घ्या. त्यानंतर केमिकल आपण स्टार्ट करतो. ठीक आहे. सो केमिकल इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय हे तुम्हाला आधी जाणून घ्यावं लागेल आणि त्यानंतर केमिकल इनकम्पॅबिलिटीवरती डिस्कस करूया. ठीक आहे. सो व्हॉट इज केमिकल इनकम्पॅबिलिटी? Chemical incompatibility may be as a result of chemical interaction between an ingredient of a prescription and a toxic or inactive product may be formed. ठीक आहे. सो केमिकल इनकम्पॅबिलिटी ऑलरेडी आपण डिस्कस केली. इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय की व्हेन 2 or more than 2 drugs, antagonist drugs are combined together and then result will be formed as a undesirable. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जो नको आहे तो रिझल्ट भेटतो. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये मग फिजिकल, केमिकल आणि थेरापेटिक तर फिजिकल, केमिकल आणि थेरापेटिक असे 3 टाईप्स आहेत. सो केमिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये काय होते, इनकम्पॅबिलिटी होती बट कशानं, केमिकल इंटरॅक्शन्समुळे. काही रिॲक्शन्स होतात, केमिकल रिॲक्शन, आणि त्याच्यापासून जो रिझल्ट तयार होतो तो म्हणजे टॉक्सिक और इनॲक्टिव्ह प्रोडक्ट मे बी फॉर्म. सो आपल्याला रिझल्ट कसा भेटतो, टॉक्सिक और इनॲक्टिव्ह. सो असे जे केमिकल इंटरॅक्शन होऊन जे आपल्याला टॉक्सिक जर रिझल्ट भेटतो त्याला काय म्हणायचं, केमिकल इनकम्पॅटिबिलिटी. ठीक आहे. सो केमिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये सम केमिकल रिॲक्शन्स होतात आणि त्यामुळे आपल्याला रिझल्ट हा बॅड रिझल्ट भेटतो. सो केमिकल इनकम्पॅबिलिटीज ऑफन ऑकर ड्यू टू द ऑक्सिडेशन, रिडक्शन, ॲसिड बेस हायड्रोलिसिस और कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. अशा काही कारणांमुळं म्हणजे ऑक्सिडेशन, रिडक्शन असेल किंवा मग हायड्रोलिसिस असेल, ह्या प्रोसिजर किंवा हे जे केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या केमिकल रिॲक्शन्समुळं काय होते की आपली केमिकल इनकम्पॅबिलिटी प्रिस्क्रिप्शनमध्ये येते. ठीक आहे. सो वाईल डिस्पेन्सिंग सच अ प्रिस्क्रिप्शन द प्रिकॉशन शुड बी टेकन आयदर द प्रिव्हेंट द फॉर्म्युलेशन अँड द हार्मफुल प्रोडक्ट और करेक्ट देम. ठीक आहे. सो याला ओव्हरकम कसं करायचं किंवा करेक्ट कसं करायचं ह्याच्यासाठी आपण काही मेथड्स पाहणार आहोत. सो केमिकल इनकम्पॅबिलिटी जर तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये होती आहे किंवा झाली आहे, सो ती फाइंड आउट तुम्ही कसं करू शकता, मे बी दिस रिॲक्शन मे बी नोटीस बाय दी प्रिस्क्रिप्शन इफर्वसेन्स, डिकम्पोजिशन, कलर चेंज और बाय दी एक्सप्लोजन. ह्या काही विजिबल रिॲक्शन्स आहेत जेणेकरून की तुम्ही ते फाइंड आउट करू शकता की आपली जी प्रिस्क्रिप्शनमध्ये इनकम्पॅबिलिटी होती. सो ही केमिकल इनकम्पॅबिलिटी आहे, हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो केमिकल इनकम्पॅबिलिटीचे 2 टाईप्स आहेत, टॉलरेटेड अँड ॲडजस्टेड. ठीक आहे. सो टॉलरेटेड इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय, सो इन टॉलरेटेड इनकम्पॅबिलिटीज द केमिकल इंटरॅक्शन कॅन बी मिनिमाइज. ठीक आहे. कॅन बी मिनिमाइज बाय द चेंजिंग द ऑर्डर or mixing the solution in a dilute form. ठीक आहे. सो इन अ टॉलरेटेड इनकम्पॅबिलिटीज, ठीक आहे, टॉलरेटेड इनकम्पॅबिलिटीज द केमिकल इंटरॅक्शन काय म्हणते, द केमिकल इंटरॅक्शन कॅन बी प्रिव्हेंट और मिनिमाइज बाय द चेंजिंग द ऑर्डर ऑफ मिक्सिंग. म्हणजेच आपण टॉलरेटेड इनकम्पॅबिलिटी कशाला म्हणू, ज्यावेळेस तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये इनकम्पॅबिलिटी प्रेझेंट आहे आणि त्याला आपण काय करतो की सपोज 1, 2, 3 इन्ग्रेडियंट तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये आहेत, बट ह्यांना आपण स्किप करत नाही किंवा ह्यांना आपण सबस्टिट्यूट करत नाहीत. ठीक आहे. किंवा ॲड पण काहीच करू शकत नाही. म्हणजे 3 इन्ग्रेडियंट्स आहे, सो आपण 3 इन्ग्रेडियंटमध्येच ते परफॉर्म करणार आहोत. म्हणजे एखादा एक्स्ट्रा ॲड करू शकत नाही किंवा याच्यातून एखादा स्किप करत नाही. सो जे रिॲक्टिंग सबस्टन्स आहेत ऑलरेडी 1, 2, 3, सो आपण काय करतो जसे तसे ठेवतो, बट काय करतो त्यांची फक्त ऑर्डर ऑफ मिक्सिंग. ठीक आहे. सपोज ह्यांना ऑर्डर, ही 1 ऑर्डर, ही 2nd ऑर्डर, ही 3rd ऑर्डर, सो आपण ह्यांच्यामध्ये चेंजेस करू शकतो.
ठीक आहे, ह्यांच्यामध्ये चेंजेस करू शकतो किंवा ह्यांची जी ऑर्डर आहे ते आपण चेंज करू शकतो किंवा मिक्सिंग द सोल्युशन इन अ डायल्यूट फॉर्म. जर सपोज तुमचे इन्ग्रेडियंट सोल्युशन्स फॉर्ममध्ये असतील, लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर त्यांना डायल्यूट वगैरे करून तुम्ही ते वापरू शकतात. म्हणजेच थोडक्यात काय की ह्यांच्यामध्ये तुम्ही कोणताही एखादा इन्ग्रेडियंट मिक्स करू शकत नाही, ॲड आणि सबस्टिट्यूट पण करू शकत नाही. ठीक आहे, आणि त्याउलट ॲडजस्टेड इनकम्पॅबिलिटीमध्ये काय म्हणते, इन ॲडजस्टेड इनकम्पॅबिलिटी केमिकल इंटरॅक्शन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय द ॲडिशन ऑर सबस्टिट्यूशन. ठीक आहे, म्हणजेच ॲडजस्टेडमध्ये जर केमिकल इनकम्पॅबिलिटी होत असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रिस्क्रिप्शनमध्ये एखादा इन्ग्रेडियंट ॲड करू शकतो और एखादा इन्ग्रेडियंट आपण सबस्टिट्यूट करू शकतो. सो ही जी करेक्शन करण्याची मेथड आहे ती म्हणजे ॲडजस्टेड आहे आणि एक टॉलरेटेड. सो हे 2 प्रकारच्या केमिकल इनकम्पॅबिलिटीज आहे, टॉलरेटेड अँड ॲडजस्टेड. ठीक आहे, सो थोडक्यात काय ॲडजस्टेडचं एक एक्झाम्पल पाहूया की कॅफिन सिट्रेट. ठीक आहे, कॅफिन सिट्रेट कॅन बी सबस्टिट्युएटेड विथ कॅफिन इन सोडियम सॅलिसिलेट अँड कॅफिन सिट्रेट मिक्सचर. म्हणजेच काय की हा रिॲक्टिंग सबस्टन्स आहे. ओके, कॅफिन सिट्रेट हा रिॲक्टिंग सबस्टन्स आहे, ह्याच्यामुळं केमिकल इनकम्पॅबिलिटी फॉर्म होती आहे प्रिस्क्रिप्शनमध्ये, बट त्याला काय केलं आपण, सबस्टिट्युटेड. म्हणजेच कोणती झाली ही ॲडजस्टेड. सबस्टिट्युएट किंवा ॲडिशन जिथं करतो ती म्हणजे ॲडजस्टेड इनकम्पॅबिलिटी. ठीक आहे, सो कॅफिन सिट्रेट ही रिॲक्टिंग सबस्टन्स आहे, त्याच्यामुळं आपण त्याला काय करतो, सबस्टिट्यूट केले आणि त्याच्या जागी कोण रिप्लेस केला, कॅफिन. ठीक आहे, म्हणजेच इथं आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. सो कॅफिनला आपण ॲड केले कशाच्या ऐवजी, कॅफिन सिट्रेटच्या ऐवजी इन सोडियम सॅलिसिलेट अँड कॅफिन सिट्रेट मिक्सचरमध्ये. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल आहे. सो नेक्स्ट पाहूया केमिकल इनकम्पॅबिलिटी मे बी. ठीक आहे, ह्या 2 पद्धतीने केमिकल इनकम्पॅबिलिटी प्रिस्क्रिप्शनमध्ये येऊ शकतात. फर्स्ट म्हणजे इंटेन्शनली होऊ शकतं आणि सेकंड म्हणजे अनइंटेन्शनली सुद्धा केमिकल इनकम्पॅबिलिटीज होऊ शकतात. इंटेन्शनली मीन्स की प्रिस्क्रिप्शनमध्ये प्रिस्क्राईब हा जाणून बुजून इनकम्पॅबिलिटी करू शकतो आणि ही जी इंटेन्शनली जे आहे ते हे कसं आहे की रिअरली, मोस्टली होत नाही असं, बट कधीकधी रिअरली इंटेन्शनली केमिकल इनकम्पॅबिलिटी प्रिस्क्रिप्शनमध्ये होऊ शकते. त्यानंतर सेकंड आहे अनइंटेन्शनली, व्हेन द प्रिस्क्रायबर प्रिस्क्राइब्स द ड्रग विदाउट नोईंग दॅट देअर इज इनकम्पॅबिलिटी बिटवीन द प्रिस्क्राईब ड्रग. ठीक आहे, कधी कधी प्रिस्क्रायबरला माहीत नाही होऊ शकत की त्याच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे तो जो ड्रग प्रिस्क्राईब करतो आहे सो त्याच्यामध्ये इनकम्पॅबिलिटी होती नाही होती. म्हणजेच काय की हे अनइंटेन्शनली होऊ शकतं आणि हे मोस्टली होतं. ठीक आहे, त्यानंतर काही मेथड्स दिलेले आहेत. ठीक आहे, मेथड्स म्हणजे जर तुमची इनकम्पॅबिलिटीज होती, केमिकल इनकम्पॅबिलिटी, सो आपण त्याला ओव्हरकम कसं करणार. सो प्रेसिपिटेट इल्डिंग इंटरॅक्शन्स. ठीक आहे, प्रेसिपिटेट फॉर्म जर तुमच्या केमिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये झालं तर त्याला आपण कसं ओव्हरकम करणार आहोत. याच्या मेथड ए आणि मेथड बीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जनरली इट इज ऑब्झर्व दॅट द रिॲक्शन बिटवीन द स्ट्रॉंग सोल्युशन और प्रोसीड ॲट द फास्टर रेट अँड प्रेसिपिटेट फॉर्म. ठीक आहे, ज्यावेळेस काय की एखादं स्ट्रॉंग सोल्युशन असेल किंवा मग एखादा फास्ट किंवा रॅपिड रेट ज्याला असेल तर सो त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, प्रेसिपिटेट होऊ शकतात. ठीक आहे, सो प्रेसिपिटेट झाल्यानंतर द लाईट डिफ्युजिबल प्रेसिपिटेट आर फॉर्म व्हेन अ डायल्यूट सोल्युशन ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्स आर मिक्स. ठीक आहे, जर तुमच्या केमिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये रिॲक्टिंग सबस्टन्स असेल, ठीक आहे, रिॲक्ट करते किंवा केमिकल इनकम्पॅबिलिटी होती आहे असे इन्ग्रेडियंट्स असतील सो एक तर ते डिफ्युजिबल प्रेसिपिटेट तयार करतील किंवा मग इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट तयार करतील. सो जर तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये किंवा जर तुमच्या कंपाऊंडिंग करताना फॉर्म्युलेशनमध्ये जर प्रेसिपिटेट येत असतील सो ते 2 टाईप्समध्ये येतील ऑफकोर्स. म्हणजेच काय की एक डिफ्युजिबल असेल आणि दुसरी इनडिफ्युजिबल असेल. सो मेथड ए आणि बी ह्या दोघांसाठीच दिलेलं आहे. म्हणजेच काय, द प्रेसिपिटेट फॉर्म थ्रू अ केमिकल इनकम्पॅबिलिटी मे बी डिफ्युजिबल ऑर इनडिफ्युजिबल. आणि मेथड ए आणि बी हे ह्यांच्यासाठी करेक्ट करण्यासाठी करेक्ट मेथड आहे. ठीक आहे, सो आपण फर्स्ट मेथड पाहूयात. मेथड ए. मेथड एमध्ये कोणासाठी वापरतात की डिफ्युजिबल. ठीक आहे, म्हणजेच काय की डिफ्युजिबल पार्टिकल्स हे
ह्यांची क्वांटिटी असते ती स्मॉल प्रमाणात असते आणि ऑफकोर्स त्यांच्यासाठी कोणती मेथड वापरायची, मेथड ए. आणि त्याउलट काय की इनडिफिजिबल असेल सो ऑफकोर्स मेथड कोणती वापरायची, बी. इथे करेक्शन करण्याच्या दोनच मेथड आहेत, मेथड ए आणि मेथड बी. मेथड ही कोणाला लागू होते, डिफिजिबल प्रेसिपिटेटसाठी, ठीक आहे. आणि सेकंड जे आहे इनडिफिजिबल प्रेसिपिटेट त्याला बी ही मेथड करेक्ट करणार आहे, ठीक आहे. सो आपण फर्स्ट पाहूया. फर्स्ट मेथड काय म्हणते, डिव्हाइड द व्हेइकल इंटू 2 इक्वल पोर्शन, ठीक आहे. सपोज टेस्ट ट्यूब 1 असेल आणि ही टेस्ट ट्यूब 2. सो आपण काय केलं, व्हेइकलला 2 सेपरेट पोर्शनमध्ये सेम डिव्हाइड केलेले. डिझॉल्व वन ऑफ द रिॲक्टिंग सबस्टन्स इन वन, ठीक आहे. म्हणजे एक रिॲक्टिंग सबस्टन्स एकात ॲड करायचं आहे अँड अनादर पोर्शन 1 आणि दुसरं रिॲक्टिंग सबस्टन्स टेस्ट ट्यूब सेकंडमध्ये आपण ॲड केलं, ठीक आहे. सो द पोर्शन इज अदर पोर्शन, मिक्स द 2 पोर्शन बाय स्लोली ॲडिंग 1 पोर्शन ऑफ द अदर बाय दी रॅपिड स्टरिंग, ठीक आहे. म्हणजेच काय की व्हेइकलला आपण सेपरेटली डिव्हाइड केलं आणि प्रत्येकामध्ये एक एक रिॲक्टिंग सबस्टन्स घातला, ठीक आहे. रिॲक्टिंग सबस्टन्स म्हणजे हे एकत्र आल्याच्या नंतर काय होते, केमिकल रिॲक्शन होती आणि तिथं मग केमिकल इनकम्पॅबिलिटी होती. सो त्याच्यासाठी आपण करेक्ट करण्यासाठी काय यूज केले, ऑफकोर्स त्यांना काय केले, सेपरेटली ॲड केलं आहे, ठीक आहे. म्हणजेच नंतर काय की हे दोघांना सेपरेटली डिझॉल्व केल्याच्या नंतर टेस्ट ट्यूब 1 आणि टेस्ट ट्यूब 2 ह्यांना काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे, ठीक आहे. ट्रान्सफर करताना काय की स्लोली ॲडिशन करायची आणि रॅपिड स्टरिंग करायची, ठीक आहे. सो स्लोली ॲडिशन आणि रॅपिड स्टरिंगने ही काय होणार आहे, केमिकल इनकम्पॅबिलिटी ओव्हरकम होणार आहे. त्यानंतर मेथड बी पाहूया. मेथड बीमध्ये द मेथड इज फॉलो इन द इनडिफिजिबल, म्हणजेच इथं कोणासाठी की इनडिफिजिबल पार्टिकल्स असतील त्या तेव्हा कोणती मेथड वापरणार आहोत, बी मेथड. हे बी मेथडमध्ये डिझॉल्व वन ऑफ दी रिॲक्टिंग सबस्टन्स, ठीक आहे. अगेन काय करायचं, डिवाइड द व्हेइकल इन 2 पोर्शन, टेस्ट ट्यूब 1 टेस्ट ट्यूब 2, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की डिझॉल्व वन ऑफ दी रिॲक्टिंग सबस्टन्स, म्हणजे काय करायचं आहे, फक्त एकामध्येच आपल्याला रिॲक्टिंग सबस्टन्स ॲड करायचं आहे, ठीक आहे. द सेकंड प्रोसिजर काय करायची, वे अ सुटेबल क्वांटिटी ऑफ कंपाऊंड ट्रगकांत पावडर, त्याचं प्रपोर्शन सांगितलं 2 ग्रॅम पर 100 ml, म्हणजेच 100 ml जर तुमचं व्हेइकल असेल तर तुम्ही किती घेणार, 2 ग्राम ट्रगकांत पावडर, ठीक आहे. अँड ट्रान्सफर इन मोर्टार अँड द यूज पार्ट ऑफ सेकंड पोर्शन ऑफ द व्हेइकल टू प्रोड्यूस अ स्मूथ म्युसिलेज, म्हणजे तुम्हाला मॉर्टरमध्ये काय घ्यायचे, कंपाऊंड ट्रगकांत पावडर आणि जो हा सेकंड पोर्शन उरला होता सो ह्यातनी काय बनवायचं आहे तुम्हाला, म्युसिलेज, ठीक आहे. म्हणजेच 2 व्हेइकलला आपण सेपरेट केलेले आहे. फर्स्ट व्हेइकलमध्ये आपण रिॲक्टिंग सबस्टन्स घातला आहे आणि सेकंड जो पोर्शन आहे त्यानं काय बनवलं आहे, म्युसिलेज बनवलं आहे. कंपाऊंड ट्रगकांत पावडरसोबत काय बनवलं आहे, म्युसिलेज बनवलं आहे, ठीक आहे. आणि ह्यानंतर देन ॲड अदर रिॲक्टिंग सबस्टन्स, म्हणजेच ह्या म्युसिलेजमध्ये सेकंड जो रिॲक्टिंग सबस्टन्स आहे, फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये यूज केला आहे, सेकंड असेल तो ह्या कंपाऊंड ट्रगकांचा जो म्युसिलेज आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि त्याच्यानंतर टेस्ट ट्यूब 1 आणि हे लास्टला म्हणजे म्युसिलेज जे आहे रिॲक्टिंग सबस्टन्स ॲड केलेलं, सो ह्यांना काय करायचं आहे, मिक्स टुगेदर, ठीक आहे. मिक्स टुगेदर विथ स्लोली ॲडिशन अँड रॅपिड स्टरिंग, ठीक आहे. ह्यानं काय होणार आहे की तुमचं जे केमिकल इंटरॅक्शन्स होत आहे, केमिकल इंटरॅक्शन्स का होत आहे की वेन 2 or more than 2 ड्रग्स आर कंबाईन टुगेदर, ठीक आहे. म्हणजेच काय की दोन्ही सबस्टन्स जे रिॲक्टिंग सबस्टन्स आहेत ते एकत्र आल्यामुळं काय होतं की इनकम्पॅबिलिटी फॉर्म होती. म्हणून त्यांना आपण करेक्ट कसं केले की दोघांना आपण सेपरेट ॲडिशन केले, दोघांवर सेपरेट प्रोसिजर केली आणि त्याच्यानंतर मग काय केले, त्या दोघांना ॲड केलं, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात आली की मेथड एमध्ये आपण कोणताच सबस्टन्स ॲड केला नाही आहे, कोणता सबस्टन्सला सबस्टिट्यूट केलेलं नाही आहे. म्हणजेच 2 इन्ग्रेडियंट्स होते, सो दोघांना सेपरेटली डिझॉल्व केले आणि नंतर त्यांना मिक्स केलं आहे. बट मेथड बीमध्ये आपण काय ॲड केलं आहे, म्युसिलेज, ठीक आहे. कंपाऊंड ट्रगकांत म्युसिलेज हे ॲड केलं आहे. सो मेथड बी, अ सेकंडरी लेबल शेक वेल बिफोर यूज, शेक द बॉटल बिफोर यूज. हे कधी, ज्यावेळेस तुम्ही मेथड ए आणि मेथड बी यूज करता त्यावेळेस तुम्हाला लेबल हे शेक वेल बिफोर यूजचं करावं लागेल,
ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ केमिकल इनकम्पॅबिलिटी अँड मेथड ऑफ देअर करेक्शन्स. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल ऑफ केमिकल इनकम्पॅबिलिटीज पाहणार आहोत विथ रिॲक्शन्स, की कशा रिॲक्शन्स होत आहेत आणि त्यांना मग आपण कसं ओव्हरकम करणार आहोत. मेथड ए किंवा मेथड बी वापरून आपण ती इनकम्पॅबिलिटी आहे ती दूर करू शकतो. सो नेक्स्ट लेक्चर आपलं एक्झाम्पल ऑफ केमिकल इनकम्पॅबिलिटीवर असेल. सो आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस